रसिक श्रोते हो, आज आपल्यामध्ये पंडित पंढरीनाथ नागेशकर हे एक अतिशय ख्यातनाम असे तबला वादक उपस्थित आहेत. कुठल्याही कलाकाराच्या जीवनामध्ये उत्तम गुरुकडून शिक्षण मिळणं, त्यानंतर स्वतः एक उत्कृष्ट कलाकार म्हणून पुढे येणं, साथ संगत करणं, स्वतंत्र तबला वादन करणं आणि शेवटी आपल्यासारखेच अनेक शिष्य तयार करणं, ह्या सगळ्या अतिशय दुर्लभ अशा गोष्टी असतात. प्रत्येक कलाकाराच्या जीवनात हे जुळून येतं असं नाहीये. परंतु आज जे पंढरीनाथ जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या जुळून आलेल्या आहेत. हल्लीच 2 वर्षापूर्वी त्यांची 75वी त्यांच्या शिष्यमंडळीने आणि चाहत्यांनी साजरी केली आणि त्यावेळेला त्यांचं हे या तबला वादन क्षेत्रातलं जे स्थान आहे ते किती मोठं आणि किती व्यापक स्वरूपाचं आहे त्याची कल्पना सर्व ठिकाणच्या कलाकारांना आणि श्रोत्यांना आलेली आहे. आज ते आपल्यामध्ये इथं उपस्थित आहेत. अतिशय कष्टाने त्यांनी विद्या संपादन केली. तेव्हा पंढरीनाथजी, मी तुमचं आकाशवाणीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आणि मला हे सांगा की या तबला वादनाच्याकडे आपण कसे काय वळलात? सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे आमच्याकडे देवळामध्ये ताशा, चौघडा, मृदंग, तबला वगैरे किंवा सप्ताह तसे अशा प्रकारे काही ना काही असायचं. ते कानावर पडून पडून मला तिथं मी आकर्षित झालो आणि देवात ताशा वाजवायचा, काहीतरी चौघडा वाजवायला चौघड्यावर जायचं, तिकडं त्यांच्याकडून घेऊन मला जरा वाजवायला द्या म्हणून अशा रीतीने मला ते नंतर मी तिथंच जास्त माझं ओढ व्हायला लागला. मग कुठं पोटावर वाजव, कुठं डोक्यावर वाजव, कुठं हे अशा तऱ्हेचे नाद लागल्याबरोबर मला घरच्यांनी, अरे तू काय असं हे करतो, ते काहीतरी पोटावर वाजव, याच्यावर हे बरं नाही, वाईट लक्षण आहे असं म्हणायचं. तरी सुद्धा माझ्या ते डोक्यात जायचं नाही. तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मामाने शिकवलं आणि लहानपणी तुमच्या जीवनात असा एक प्रसंग घडला की मास्टर दीनानाथासारख्याने तुम्हाला या बाबतीत प्रोत्साहन दिलं. तो प्रसंग जरा थोडक्यात सांगा. प्रसंग म्हणजे असा की पणजीमध्ये कंपनी आली होती आणि त्यांना आमच्या घरच्या लोकांनी जेवायला बोलवलं होतं दीनानाथांना. आणि ते जेवण वगैरे झाल्यानंतर मला काही ती कल्पना नाही, ते जेवल्यानंतर वरती वगैरे येतील म्हणून मी आपलं नेहमीप्रमाणे दुपारचा वाजवत बसलो होतो. ते वरती आले, कोण आहे तू, काय वाजवतो? मी शरमलो, कारण माझं त्यावेळेला वय साधारण 12-1 वर्षाचं होतं आणि मी एवढा मोठा मनुष्याचं नाव ऐकलं होतं आणि त्याच्यामुळे मी दिपून गेल्यासारखं झालो. मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही. मला म्हणायला लागलं, तू इथं काय तबला वाजवणार आणि कोण तुला शिकवणार आहे? तू असं कर, आमच्या कंपनीत ते वल्लाला सांग, तुला मी शिकवायला होतो काय असं म्हटलं आणि ते त्या लहरीतच गेले. एवढंच माझ्या डोक्यात भरलं होतं. त्यानंतर मला आठवतंय की तुम्ही जवळजवळ 12व्याच वर्षी तबला वादनाचा शिक्षणाचा ध्यास घेऊन गोवा सोडलात. नागेशहून तुम्ही पंढरपूरला पोहोचलात आणि तिथं वल्ले मामांच्याकडे तुमचं शिक्षण सुरू झालं. वल्ले मामाने तुम्हाला तबल्यातल्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या? साथसंगत या दृष्टीने त्यांनी सुद्धा काय एकच गुरु असं केला नव्हता. ते याच्याकडून त्याच्याकडून घेऊन त्यांनी पुष्कळसा माल मसाला जमवला होता. तशापैकी त्यांनी म्हणजे एक जे तबल्यामध्ये शिक्षण म्हणजे पायरी पायरीने असतं तसं काही त्यांचं नव्हतं. त्यांनी सरळ मला सांगितलं की मी काय उस्ताद मनुष्य नाही, पण तुला साथसंगत करून पोट भरण्यापुरती मी शिकवेन म्हणून त्याप्रमाणे त्यांचं सुरू झालं साधारण. आणि त्यावेळेला सोलो शिक्षणाचं एक वैयक्तिक आणि वेगळा दर्जा आहे असं काही कुणाला माहीतही नव्हतं. बरोबर. पुष्कळशी बोल येणं आणि काहीतरी लगे येणं म्हणजे तबला झाला, अशा तऱ्हेच्या समजुती होत्या पूर्वीच्या लोकांच्या सुद्धा. आणि खरोखरच तसं जर पाहिलं, तबला हा या दृष्टीने सोलोच्या त्याचं जे रूपांतर झालं ते आणि केलं ते थिरकवा खा साहेबांनी. बरोबर. उस्ताद थिरकवा खा साहेबांनी तबला पुढे आणला आणि तबला कसा ऐकावा किंवा तबलामध्ये काय मजा आहे आणि तबला किती कठीण आहे हे सगळ्यात त्यांनी दर्शवून दिलं. बरोबर आहे. आपण अतिशय बरोबर मुद्द्यावर आलोय आता. त्यानंतर आपण यांच्याकडे शिकलेला आहात, सुब्रायमाम अंकोलेकर, आणि त्यांचे आपण गंडाबंध शिष्य आहात. तर त्यांच्याकडून नेमकं कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या? त्यांच्याकडून मला ते खरं म्हणजे मोठं विलक्षणच काम आहे. सुब्रायमाकडे जो विद्यार्थी गेला आणि टिकला तो
काहीतरी शिकून आला असं व्हायचं. पण असे फारच दुर्मिळ गोष्टी होत्या. त्याच्यात एक म्हणजे माझ्या नजरेसमोर एक विनायकराव घांगरेकर, हो हेच काय ते त्यांच्याकडे विपुल विद्या शिकू शकले. आणि आम्ही त्यांच्या उत्तरार्धामध्ये पोचल्यामुळं आपल्याला थोडंसं ज्ञान मिळालं. पण ते ज्ञान मिळालं तबल्याचं, शिक्षणाचं जे ज्ञान आहे. हो. तबला काय आहे? तबला म्हणजे लय, हे मुख्य आहे. लय आणि अक्षर काढण्याची पद्धत आणि डगा कसा वाजवा, तबला कसा वाजवा, याचं उत्तम तऱ्हेचं हे ज्ञान हो. हे सुब्रह्मण्यांनी दिलं. आणि त्यांच्याकडे 2च वर्ष शिक्षण झाल्यामुळे मला जरी जास्त शिकायला मिळालं नाही, तरी पण जे काय मिळालं ते ज्ञान मिळालं असं मी समजतो. तबल्यातले काही बारकावे कळाले. बारकावे, लयकारीचे बारकावे, वाजवण्याच्या पद्धती, साथ संगत कशी करावी, ठेका कसा धरावा, स्लो ठेका म्हणजे ज्याला विलंबपद म्हणतात, हो. विलंबपदी ठेके हे कसे धरावे, काय करावे, हे मिळालं. लयीचा आपण आता विषय काढला म्हणून सांगतो. आपल्याला लय भास्कर खापरूजी पर्वतकर यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर तो योग कसा काय जुळून आला? तो योग म्हणजे त्यांच्या इथं बनाना लेन मध्ये त्यांची मंडळी काही राहत होती आणि त्यांच्याकडे वर्षातून एकदा दोनदा ते येत असे. तर त्या योगानं ते कुणाच तरी आपल्या सत्यनारायणाच्या व्रताला त्यांनी ते लयकारी करून दाखवली. त्यावेळेला मी एकदम झालो की हे सुद्धा काहीतरी अद्वितीय आहे आणि हेही थोडं आपल्याला मिळालं तर बरं होईल असा विचार मनात आला. पण ते व्यक्तिमत्वच असं होतं की तिथं प्रश्न कसा काढावा, कुणाला घेऊन जावं, काय करावं, कसं करावं, ह्याच्यात एक 2-4 दिवस काढून एक गंगाराम म्हणून त्यांची स्नेह होती आणि गाववाली, त्यांना जाऊन भेटलो. ते जरा मायाळूग्रस्त होते आणि ते मला केव्हा तरी कौतुकाने मला शाबासकी देणं करणं वगैरे. तर त्यांना सांगितलं, मला म्हटलं कसं तरी खापरमामाची भेट करून देऊन त्यांना 2 गोष्टी मला शिकवायला लावा. मग त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मला त्यांनी हे केलं. त्यानंतर आपण अनवर हुसेन खान आणि जतीन बक्ष यांच्याकडे शिकलेला आहात. यांच्याकडून काही वेगळ्या अशा गोष्टी मिळाल्या का? अनवर कडून मला काही जास्त मिळालं नाही. पण अनवर कडून हाताची ठेवण, बसण्याची ठेवण आणि बोल कसे काढावे ह्या पद्धतीचं जास्त हे केलं. पण शिकवायला ते जरा मनाचे जरा कंजूसच होते. फक्त जती बक्षी जे रोशनारा बेगमचे तबलजी, ते इकडं प्रोग्रामला किंवा जेव्हा येत असे तो माणूस फारच चांगला. म्हणून आम्ही कुठंतरी मग चहा पाणी प्यायला मग हॉटेलमध्ये केले तर मी काहीतरी लिहून केलं अशा रीतीनं. म्हणजे रिअल शिक्षण असं नाही, पण त्याने जे काही त्यानं अवगत होतं लग्या म्हणा चांगल्यापैकी किंवा एखादे कायदे विधे अशा रीतीने 1-2-3 मला दिले. त्यानंतर आपण उस्ताद अमीर हुसेन खान यांच्याकडे शिकलात. आपण आता सांगितलं की तिरखवानी तबला हा स्वतंत्र वादन प्रकार लोकप्रिय केला, त्याला एक वळण दिलं, त्याची एक मांडणी लोकांना दाखवली. पण त्याचबरोबर मला आठवतंय की खानसाहेब अमीर हुसेन खान यांचं याच्यातलं स्थान तसंच मोठं आहे. मला त्यांचा तबला ऐकायचं योग खूप वेळाला संधी मिळाली, योग आला तसा. तेव्हा यांच्याकडे आपण कसे काय पोचलात शिकण्यासाठी? पोचलो मी नाही. मी एक दिवस सागर माल म्हणून बिल्डिंग आहे चौपाटीला, तिथं काही कामाकरता गेलो होतो. सकाळची 10ची वेळ होती आणि वरून ते काम करून मी आल्यानंतर मला आता नेक्स्ट आठवत नाही की कुठल्या कामाकरता मी गेलो. पण खाली तबला कुठेतरी दुसऱ्या नावावर चाललेला आहे आणि तो अप्रतिम नाद ऐकल्यानंतर मी ते जिथं मला परत जायचं होतं ते सुद्धा विसरून दारातच घुटमळत राहिलो. तर बरीचशी ओळखीची मंडळी होती, त्यांनी मला बसायला सांगितलं आणि जागा करून दिली. लहानशी जागा होती पण चिकार लोक जमले होते आणि त्या अप्रतिम वादन ऐकल्यानंतर मी म्हणजे त्याच्यापूर्वी असं तयारीचं तबला केव्हाच ऐकला नव्हता. तोच माझ्यावर असा परिणाम झाला की ह्या रस्त्याकडेच शिकावं. पण शिकावं म्हटल्यानंतर मनात विचार येऊन काय ते सक्सेस थोडेच होतात. कारण काय ते सगळं वेगळंच काम दिसलं मला आणि मी एवढंच हे केलं की हे कुठं राहतात, काय राहतात त्याचा तपास करायला सुरुवात केली. नंतर एक इस्माईल भाई म्हणून फिल्म कंपनी काढत होते आणि ते कॅर्मेकल रोडला कुठेतरी राहत होते. आणि त्यांच्याकडं अनिल विश्वास म्युझिक डायरेक्टर यांच्यातर्फे त्यांना खासाहेबांना बोलवलं होतं आणि त्याकरता ते मुद्दाम आले होते. अनायशा प्रोग्राम त्यांचा झाला वगैरे वगैरे मला कळलं. झालं असं की त्यांच्याबरोबर जो सारंगवाला छोटे खाम एक होता, त्या छोटे खाची मला ओळख कळली
आणि छोटे गाला गाठला आणि म्हटलं मेरे को खां साहब के पास ले जाना और मैं बहुत उनका सेवा करना चाहता हूँ कुछ. तर मग ते मला तिकडं खां साहेबांच्याकडे घेऊन गेले. हा. आणि खासाबांच्या घेऊन गेले म्हणजे कुठं ते इस्माईलबाईकडे ज्या रिहर्सल त्यांची सिनेमाची चालली होती तिथे घेऊन गेले. तिथे पण ते ऐकल्यानंतर मी एकदम हे झालो. आणि मला छोटे काका म्हणालेले जर त्या कंपनीत ते इथं राहिले तर राहतील, नाही तर ते उद्या जाणार. अच्छा. बर. ते काहीतरी असलं तरी मला त्यांची खासाबांची भेट करून द्या असं म्हणून सांगितल्यानंतर मला म्हणाले कल्याण बिल्डिंग आहे उद्या राहणार. आणि दुसऱ्या दिवशी कल्याण बिल्डिंग मध्ये गेलो. गेल्यानंतर पुष्कळचे लोक त्यांना भेटायला आले होते. हे केलं तर ते मी लिहून त्यांना पाय नमस्कार लावून खाली बसलो. मग छोटे काम म्हणाला ये लड़का आपके पास सीखना चाहते हैं और हंसले मनात. आणि बाहेर म्हणाले बेटा म्हणाला मैं इधर रहता हूँ, मैं हैदराबाद रहता हूँ. अच्छा. सिर्फ इसके वास्ते आए थे फिल्म कंपनी में ज्वाइन होने का, मगर अभी नहीं कुछ ठिकाना नाही इसका, मैं जाऊंगा. मग मी छोटे का ना म्हटलं खासाब राहायचं असेल तर काय केलं पाहिजे आम्ही, तुम्ही एकदा मार्ग द्या आम्हाला सांगून. म्हणाला विचारतो मी, तुम्ही उद्या या. मग मी दुसऱ्या दिवशी मी गेल्यानंतर आणि मला तळमळ मी रात्रभर झोपलो सुद्धा नाही. केव्हा एकदा तुमची गाठ घेऊन कसं काय जमतं काय बघायला म्हणून ते खासाब म्हणाले असं. खासाब खुश झाले एकंदर माझी ती हे बघितल्यानंतर तडप. आणि ते म्हणाले असं करा तुम्ही मला 1-2-3 शिष्य तुम्ही तयार व्हा आणि माझा इथला खर्च चालवा. आणि ज्या वेळेला त्यावेळेला हिंदू मुसलमानांचे खूप दंगे होत असे ना, म्हणून म्हणाल मी तसं काहीतरी झालं तर मी हैदराबादला जाणार. आणि हैदराबादला जर मी गेलो तर मी परत इथं दंगा शांत होईपर्यंत मी येऊ शकणार नाही. तर मला तुम्ही पैसे पाठवावे लागतील. हे सगळं कबूल असेल तर मी येईल. आणि तुमच्यामुळेच मला वाटतं आणि गुलाम रसूल असे दोघं तिघांमुळे खासाहेब मुंबईला राहिले. त्यांनी अनेकांना शिकवलं आणि तयार केलं. त्याच्यापैकी मला असं वाटते की खासाहेबांना तबल्यातले खलिफा म्हटलात. अत्यंत अधिकारी आणि खूप लोकांना त्यांनी तयार केलं. आणि आपल्याबद्दलही त्यांनी मला एकदा आठवत आहे कोल्हापूरला 1960 साली आपल्याबद्दल सहज माजी मोर्लकरांनी ओळख करून दिल्यानंतर म्हणायला गेले हाँ आप गोवा वाले हैं, पंडितनाथ जी बहुत अच्छा हमारे शागिर्द हैं और बहुत अच्छा बजाते हैं असं मला आठवते त्यावेळेला धर्माधिकारीकडे. बरोबर. आता मला हे सांगा थोडक्यात की खासाहेबांची अमीर हुसेन खासाहेबांची शिकवण्याची पद्धत कशी होती? काय विचारता? पद्धत म्हणजे अशी ती मनाची तर फारच उत्तम, प्रश्नच नाही. आणि जो एक उस्तादगिरीचा जन्म पैसे काढण्याचा किंवा हे करण्याचा किंवा अडवणूक करून काहीतरी शिक्षण असं काही नव्हतं. मनाचा दिलदार मनुष्य. आणि एकच मला असं अजून आठवतं की त्याच्यानंतर मला तिरकवा खासाहेबांनी सुद्धा सांगितलं मेरे पास गंडा बांधून ते खासाहेब गेल्यानंतर. पण मी कुणाकडे गंडाही बांधला नाही काही नाही. इतकं त्यांच्याविषयी मला आदर आहे की खासाहेब केव्हा पैसा नसला असला तरी सुद्धा काय दिलं काय नाही याचं केव्हाच हे नाही त्यांनी केलं, केव्हा हे केलं नाही. आणि देण्यात जे पाहिजे ते देत असे. फक्त आपल्या हातातून काढायची काय ताकद आहे बघून आम्ही पण मागत असो. बरोबर आहे. त्यांनी सुरुवात कशी केली? कायद्याने सुरुवात केली का एखादी गत सांगितली आपल्याला का पेशकार सांगितला, काय केलं? सगळ्यात सांगायचं म्हणजे मुख्य अगोदर त्यांनी मला सांगितलं त्यांच्या लोकांमध्ये अशी आहे की पद्धत अगोदर गंडा बांधा. होय बरोबर आहे. आणि मग शिका. तुम्हाला तबलानंतर येऊ न येऊ गंडा अगोदर म्हणा, गंडाला अमुक पैसे द्या अमुक. पण त्यांच्या बाबतीत त्यांनी असं केलं की मी त्यांना सांगितलं मला मी तबला सुबरावजीकडे शिकवलेला आहे म्हटल्याबरोबर ते एकदम सदळ झाले. कारण काय त्यांचे मामाचे सुबराव हे शिष्य असल्यामुळं ते म्हणाला असं आहे तर म्हणाल तू असं कर पहिल्यांदा तू माझ्याकडे शिक माझा तबला वाजव आणि त्यावेळेला गंडा बांध. अच्छा. आणि हेच व्रत मी सुद्धा आता चालू केलेलं आहे की माझे शिष्य तयार झाल्यानंतर मी गंडा बांधतो. ते खासाहेबांनी सुरुवात कशी केली? पण काय कायदा सांगितला असेल तर आठवतो का कुठला? कायदा 10 तिरके देणे घेणे, धागी तिरके देणे घेणे, दागिने 10 तिरके देणे, तागी तिरके देना घेणे, दागी चिट्टी दागी तिरके देणे, दागी चिट्टी दागिने 10 तिरके देणे, दागी तिरके देना घेणे, ता तिरके देना घेणे, तागी तिरके देना घेणे, तागिने ता तिरके देणे, तागी तिरके देना घेणे, दागी चिट्टी दागी तिरके देणे, दागी चिट्टी दागिने 10 तिरके देणे, तागी तिरके देना. हा कायदा मला सुरुवातीला दिला.
साहेबांच्याकडे चक्करदार परणे खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते अप्रतिम होते. आणि आपल्याला ते सांगितले असेल त्यांनी खूपसे. हो हो आता मला आठवते की त्यांचे अतिशय स्पष्ट हो बोल, हो. सफाईदार, म्हणजे कितीही लय कशी असो, आणि ते मोठा डौल सांभाळत असत. हो हो तर आपणही स्वतः सोलो तबला वादन केलेलं आहे. मी स्वतः आपलं तबला वादन ऐकलेलं आहे. आपण पहिल्यांदा सोलो तबला वादन कुठं केलं आठवतं का? मी अगोदर प्रथम सोलो मला वाजवायला आल्यानंतर हा. नागेशीच्या देवळात अगोदर जाऊन वाजवलेला आहे. अरे वा वा. आणि नागेशीच्या देवळामध्येच तुम्ही गायनाचार्य वैभवांच्या बरोबर साथ करत होते. धरलेला आहे. आता मला हे सांगा हो. की तुम्ही अतिशय मोठमोठ्या गायक वादकांची साथ केलेली आहे. ते साधारण कोणकोणते असे? आता नावच सांगायची म्हणजे फैयाज खान एक आहे. फयाज खान साहेबांच्या बरोबर वाजवलंय, मंजी खान साहेबांच्या बरोबर वाजवलंय, मद्रासला सुद्धा गेलेलो आम्ही. अच्छा. मद्रासला 4 का 5 प्रोग्राम नुसते एकसारखे वाजवलेले आहे. त्यांच्याबरोबर वाजवले. हो, फयाज खान साहेबांची वाजवली. शेवटचा प्रोग्राम अंजनीबाईकडे झाला होता, लोलेकर, हा त्यांच्याकडे वाजवला. हा. त्याच्यानंतर जवळजवळ मला वाटतं 6 महिन्यातच खासाहेब गेले. झालं तर विलायत खान बरोबर वाजवलेलं आहे, आग्रेवाले, खादिम हुसेन, अजमत हुसेन खान साहेब, झालं तर तुमचा अनवर हुसेन खान साहेब आग्रेवाले, यांच्या बरोबर हिराबाईंच्या बरोबर वाजवलंय. म्हणजे त्या काळातल्या जवळजवळ सर्वच नामांकित हो, पुष्कळ. त्यांच्याबरोबर आपण साथ संगत साथ केलेली आहे. हो. आपल्या जीवनातला सर्वात महत्वाचा जर मला कुठला विशेष वाटतो तो असा आहे की आपण अनेकांना विद्या दिली. अमीर हुसेन खानने जसे शिष्य तयार केले तसे आपण अनेकांना विद्या देऊन जवळजवळ गेली 50 वर्ष आपण हे विद्यादानाचं कार्य करताय आणि त्याच्यामध्ये अनेकांना आपण तयार केलेलं आहे. वसंतराव आचरेकर आहेत, हो, पहिला शिष्य. हा, रामभाऊ वष्ट आहेत, नाना मुळे आहेत, आपले धाकटे बंधू श्रीपाद नागेशकर आहेत, आकाशवाणीचे राजेंद्र अंतरकर आहेत. आणि ही जी परंपरा आपण फार चांगली घातलेली आहे. तर आपली सर्वसाधारण शिकवण्याची पद्धत काय असते थोडक्यात सांगू शकाल? शिकवण्याची पद्धत अशी, आता मी काय मोठेपणा सांगत नाही, पण एकच, मला अगोदर हात पाय नाक तोंड सगळं सरळ करून बसलं पाहिजे उत्तम तऱ्हेने, ते अगोदर मी बघतो. अच्छा. आणि लयचं ज्ञान कितपर्यंत आहे या मनुष्याला ते अगोदर हेरतो. लयचं उत्कृष्ट असेल आणि त्याची बुद्धिमत्ता जर मला चलाकीने दिसली तर मी त्याला ॲडव्हान्स शिक्षण आहे तेच सुरू करतो. असं वा. आणि जर तो साधारण घुटमळणारा असेल किंवा त्याला काही पत्ता नसेल, त्याला काय आपण वाजवतो त्याचाही पत्ता नसेल, मी शिकवतो त्याच्या लक्षात जाते की नाही येई नसेल, तर त्याप्रमाणे शिकवतो. आज थोडंसं असं झालेलं आहे पहा याच्यामध्ये की तबला म्हणजे एक चमत्कृतीजन्य वाद्य अशी लोकांची समजूत झालेली आहे, श्रोत्यांची सर्वसाधारण. पण आपल्या वेळेचा एक तबला जो होता तो एक खानदानी तबला होता. त्या खानदानी तबल्याचं एक स्वरूप थोडक्यात सांगा आम्हाला. खानदानी म्हणजे असा की अजूनपासून आता माझ्या आयुष्यात मी खासाहेब आहेपर्यंत मी काही माझ्या स्वतःच्या म्हणून गोष्टी तयार केल्या नाही. कारण इतका आम्हाला त्याच्यावर एक प्रेशर असायचं की काहीतरी चुकलं केलं तर ते खासाहेब म्हणतील हे काय केलं तू, हे कशाला केले, कायद्याच्या बाहेर आहे, हे असं आहे तसं आहे, अशा रीतीने त्यांचा एक दाब असायचा आपल्यावर. बरोबर. आणि त्या दाबामुळे त्यावेळेला जरी काय करू शकलो नाही तरी अनेक, आणि दुसरं काय आहे, दुसऱ्याला शिकवताना सुद्धा आपल्याला पुष्कळसं ज्ञान उत्तम होतं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा काही आपल्याला शिकायला मिळतं. अशाही काही गोष्टी आहेत. पण एकच की ह्या गोष्टी पद्धतशीर ज्या शिकवण्याच्या आहे तसंच पद्धतशीर वाजवण्याच्या पण आहे. आणि ते वाजवल्यानंतर तसंच आपल्याला ऐकायला बरं वाटतं. पण काहीतरी हात तयार म्हणून बेसुमार वाजवायचं आणि नुसतं लयमध्ये वाजवलं म्हणून नाही, पण इकडचं तिकडचं इकडं करून वाजवलं तर ते मनाला पटत नाही. बरोबर. पण आताच्या काळात कुणी कुणाला नाव ठेवण्याची हे राहिलेलं नाहीये. मग आपण द्वेष करतो असं त्याचा अर्थ होतो. पण खरोखर पाहिलं तर ज्या पद्धतीने एखादी गोष्ट, उदाहरणात मी सांगतो तुम्हाला, माझा एक परवा शिष्य मला म्हणाला धाती दागिने दात्रेकडे, धाती दाग ती नागिने ताती दागिने दात्रेकडे, याला मास्तर धाती दागिने दात्रेकडे, धात्रेकडे तर दात्रेकडे पुढं लावलं तर कसं वाजवतात का? तर म्हटलं तसं करू नको, तसं कुणीच करणार नाही. आणि तू केलं तर म्हटलं माझंच नाव सांगणार की मी शिकवलं, मी तर शिकवलं नाही तुला. नाही मग मी करणार नाही. कारण कायद्याचे विशिष्ट नियम असतात आणि त्याप्रमाणेच त्याचा विस्तार झाला पाहिजे. अगदी. तेव्हा आता मला हे सांगा की आज गोव्यातच नव्हे, गोव्यात तर आहेच पण बाहेर सुद्धा वाद्य जे शिकतात ना त्याच्यात तबला शिकणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. मोठी आहे. आपण ह्या सर्व जे नवीन तबला शिकायला येणारे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्या गोष्टी सांगाल ह्याच्यातल्या
काय महत्वाचं आहे असं सांगाल आपण, किंवा त्यांना उपदेश काय कराल आपण? उपदेश हाच की अगोदर त्यांना ठाय ठेके धरायला लावायला पाहिजे. वा. आणि ठाय ठेक्याचं जर ज्ञान आलं तर ते पुढं जरी काय शिकले नाही तरी त्यांना निदान कुणाबरोबर गेलं तरी 2 पैसे मिळवायला पाहिजे. तर ठाय ठेका उत्तम धरायला आला पाहिजे. किंवा एखादं भावगीत म्हटलं किंवा एखादं लाईट गाणं म्हटलं तर, किंवा एखादी ठुमरी म्हटली तर ती दुगण त्याची कशी झाली पाहिजे, कसं त्याला परत समीवर यायला पाहिजे, हे ज्ञान आपण दिलं पाहिजे. तर त्याला केव्हा तरी एक वेळेला मामा मी 2 पैसे आज मिळवतोय, मला एवढं मिळालं म्हणून. उदाहरणार्थ असे जे माझे नाव झालेले शिष्य पुष्कळसे आहेत. पण काही त्यांना तुम्ही जर तबला दिला आणि 10 मिनिटं सोलो वाजा म्हटलं तर नाही, असे पण लोक आहे. पण नाव मात्र दिगंत झालेलं आहे. हा, म्हणजे मला स्वतःला ते पटत नाही. त्याचं नाव झालं म्हणून मी देश करतोच नाही. बरोबर. त्यांच्या नशिबाने त्यांना नाव झाला, पैसा मिळाला, समाधान होत नाही. हा, पण त्याला तबला उत्तम आला असं मी समजत नाही. बरोबर. पण तबल्याचं सगळं ज्याला लय, मुख्य लय, ताल हे स्वतः उत्तम जरीचं ज्ञान ज्यावेळी होईल आणि उत्तम तयारीनं वाजवेल ते खरं. बरोबर आहे. आता आपण काही खास गोष्टी तुमच्याकडून ऐकायच्या आहेत आम्हाला, आणि त्यात तुम्ही वाजून प्रत्यक्षात दाखवाव्या अशी तुम्हाला विनंती आहे. पंढरीनाथजी, आपण स्वतः अनेक बंदिशी बांधलेल्या आहेत, त्यापैकी एखाद दुसरे ऐकवा. बर. धा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा धग 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 करदागी दागी दागी करदागी दागी 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 कथा कथा जिंद्र में दागी जिंद्र में दागी कथा दागी दागी कथा कथा ये नहीं दिन 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 जिंद्र में गिन दागी करेंगे ना दागी 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 गत्तगन न गत्तगन न गत्तगन न दा गत्तगन दा दागी 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 गत्तगन न गत्तगन न गत्तगन न दा गत्तगन न दा दागी 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 गत्तगन न गत्तगन न गत्तगन न दा गत्तगन.
देख देना करता तकट दात्र के देख देना चक्रदार आकाशवाणी पणजीच्या स्टुडिओमध्ये पंडित पंढरीनाथ नागेशकरजी इथं आले मुद्दाम आणि त्यांनी आपली जीवन साधना त्या साधनेची आपल्याला एक केवळ झलक अशी घडवलेली आहे. अनेक शिष्यमंडळी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्यांची शिष्य परंपरा निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते असंच अखंड चालू राहण्यासाठी ईश्वराने त्यांना उत्तम आयुरारोग्य द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि आकाशवाणी पणजीतर्फे त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपली जीवन साधना त्या साधनेची आपल्याला एक केवळ झलक अशी घडवलेली आहे. अनेक शिष्यमंडळी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्यांची शिष्य परंपरा निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते असंच अखंड चालू राहण्यासाठी ईश्वराने त्यांना उत्तम आयुरारोग्य द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि आकाशवाणी पणजीतर्फे त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो.